हाय, हॅलो, नमस्कार. तर आपण आज अतिशय पौष्टिक, प्रोटीन्सनी भरपूर असलेला असा एक धिरड्याचा प्रकार पाहणार आहोत. अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला तो आवडेल. अगदी तुम्ही डाएट जरी करत असाल ना, तर तरीसुद्धा अशा प्रकारचा पौष्टिक धिरडं तुम्ही बनवून खाऊ शकता. रेसिपी अतिशय साधी, सोपी आहे आणि हाताशी असलेल्या साहित्यांमध्येच तुमच्या बनून तयार होणार आहे. आणि डोसा तव्याला चिटकू नये, बॅटर एकदम परफेक्ट बनावं म्हणून भरपूर साऱ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. तर या सगळ्या टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण झटपट सुरुवात करूया. तर हे धिरडे बनवण्यासाठी मी ते 1 वाटी मूग 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत घालून घेतलेले होते. तर बऱ्याच वेळेला काय होतं ना, की मूगसुद्धा लवकर भिजत नाही. तर भिजत घालताना नेहमी मूग थोडंसं गरम पाण्यामध्ये भिजत घाला. हे हिरवे मूग म्हणजे ते लवकर भिजतील. नाही तर बऱ्याच वेळेला ना त्याच्यामध्ये कडक मूग राहतात. तसं होऊ नये त्यासाठी खूप महत्त्वाची टिप आहे, की प्रोटीन्सयुक्त जर तुम्हाला काही गोष्टी बनवायच्या असेल तर मूग वगैरे या गोष्टी गरम पाण्यामध्ये भिजत घाला. म्हणजे चांगल्या प्रकारे त्या भिजल्या जातात. कडक दाणे त्याच्यामध्ये राहत नाही. तर भिजलेले मूग मी सगळे मिक्सरच्या भांड्यात घेतलेले तुम्ही ते बघू शकता. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, की हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर हे छान वाटून घेतलेले मी अगदी थोड्याशा पाण्याचा वापर करून अशा प्रकारे मी एकदम शक्य होईल तेवढं आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घाला याच्यामध्ये तरच चांगलं वाटलं जातं हे. तर आता एका भांड्यामध्ये मी हे काढून घेते तुम्ही ते बघू शकता. आणि आता हे मी छोट्या मिक्सरच्या भांड्याचा वापर केला होता. जर तुम्ही मोठं मिक्सरचं भांडं घेतलं ना, तर त्याच वेळेस याच्यामध्ये आपण थोडासा रवा आपल्याला घालून घ्यायचा आहे. पण आता मी वेगळ्या भांड्यामध्ये घेते ते. म्हणजे हे काढून घेतलं आणि दुसऱ्या भांड्यात आपण आता ते दळून घेऊया दुसऱ्या स्टेपला. तर 1 वाटी रवा घेतलेला आहे मी. छोटी वाटी भरून, एक मोठी वाटी भरून आपले मूग होते आणि एक छोटी वाटी भरून याच्यामध्ये मी रवा घेतलेला आहे. आणि आता सोबतच याच्यामध्ये आपल्याला आणि 2 चमचे आता आपल्याला याच्यात सोबत दही घालून घ्यायचे. दह्याने काय होतं ना, लवकर फर्मेंट होतं आणि पौष्टिकतासुद्धा वाढते आपल्या या धिरड्याच्या पिठाची. आणि सोबतच तुम्ही इथे 2 चमचे तांदळाचं पीठ घालू शकता किंवा 2 चमचे ज्वारीचं पीठ घालू शकता. म्हणजे दोन्हीही पौष्टिकच आहे. तर मी इथे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. तुम्ही तांदळाचं सुद्धा घालू शकता. आणि छान हे फिरवून घेतलेले आहे आपण. सुरुवातीला फिरवून घेतलं आणि नंतर थोडंसं पाणी घालून आपण याला पुन्हा फिरवून घेणार आहोत. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यातच थोडीशी मिरची, अद्रक, लसूणसुद्धा घालू शकता, जिरे घालू शकता. म्हणजे तुमच्या आवडीनुसार आहे की तुम्ही कसं करणार आहे. पण मी याच्यासोबत चटणी बनवणार आहे म्हणून यात मी घातलेलं नाही आहे ते. तर हे छान मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला एकदम थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. तर मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ इथं हे भिजवून घ्यायचं आहे. तर आपण याच्यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे. तर रवा याच्यामध्ये हा फुगणार आहे म्हणून थोडंसं पाणी आपण जास्त घालायचं आहे. अगदी खूपही घालू नका. मिक्सरचं भांडं धुवून आपण पाणी घालू शकतो एवढंच पाणी घाला सुरुवातीला. आणि आपल्याला 5-10 मिनटं अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे एकजीव होईल हे सगळं. त्यात असलेले गोळे पण आपल्याला फोडून घ्यायचे थोडेफार. आणि अशा प्रकारे मिक्स करून आपल्याला 10 मिनटं हे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. तर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले मी. तर काय करायचं आताच याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल ना, की मस्त हे फर्मेंट होईल थोडंसं हे धिरडे आपले छान बनून तयार होतील. आणि चांगल्या प्रकारे आता एकदा मिक्स करू आणि झाकण ठेवून आपण याला रेस्ट करू देणार आहोत. आपण याच्यामध्ये सोडा वगैरे काही घातलेलं नाही आहे. फक्त मी थोडंसं चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. तर तुम्ही कोथिंबीरच्या काड्यासुद्धा याच्यासोबत वाटायला घेऊ शकता. म्हणजे आणखी चवीला छान लागेल हे. आणि हवं तर पालकाचे पानंसुद्धा याच्यामध्ये वाटून घालू शकता. म्हणजे आणखी पौष्टिक आपले हे धिरडे बनवून तयार होईल. तुम्ही घातलेले नाही आहे, तुम्हाला घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता. आता हे 10 मिनिट रेस्ट करते तोपर्यंत मी इथे शेंगदाण्याची चटणी बनवून घेणार आहे याच्यासोबतची. तर म्हणूनच याच्यामध्ये मी मिरची वगैरे घातली नव्हती कारण मुलांसाठी हे खास बनवणार होते मी ह्या नाश्त्यासाठी. म्हणून धिरड्याच्या पिठात घातलेली नाही आहे मिरची. तर इथे घालून घेणार आहे. तर 1 वाटी शेंगदाणे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि इथे मी कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत. आणि सोबतच 5 ते 6 लसणाच्या पाकळ्यासुद्धा आपण याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत. आणि सोबतच आपण याच्यामध्ये 2 चमचे दहीसुद्धा घालून घेणार आहोत. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, की हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. छान बारीक वाटून घेणार आहोत आपण. तर अगदी थोड्याशा पाण्याचा वापर करून हे वाटून घ्या. सुरुवातीला पाणी नका घालू. आता थोडंसं फिरवून घेतलं आहे. तर या स्टेजला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मस्त हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे एकदा पुन्हा. तर चटणी आपली बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला जर बिना फोडणीची खायची असेल तर तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता. अशी पण छान लागते. पण मी याच्यामध्ये थोडीशी फोडणी घातलेली. तुम्ही तेलाची किंवा तुपाची दोन्ही फोडण्या घालू शकता. तर
मस्त चवीपुरतं मीठ टाकून घेतलेले आणि मस्त गरम फोडणी जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी याच्यामध्ये टाकून घेतलेली. तेल तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. तर मी ते तूप घातलेले फोडणीसाठी. मस्तपैकी फोडणी तयार झालेली, चांगल्या प्रकारे मिक्स करायची. चटणी आपली बनवून इथे रेडी झालेली आणि पीठसुद्धा आपलं छान आता भिजलेलं आहे 5-10 मिनिट. तर आता लगेचच आपण धिरडे बनवण्यासाठी घेऊया. तर धिरडे बनवण्यासाठी आपल्या इथे बॅटरसुद्धा एकदम तयार झालेले आहे. तर याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठसुद्धा अगोदरच टाकून घेतलेलं होतं. आता हे पुन्हा एकदा आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला अतिशय जाळीदार जर डोसासारखं जरी हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये खाण्याचा सोडासुद्धा घालू शकता. फक्त सोडा घालायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे. तर इथे काय झालं ना की मुलांना खूप भूक लागलेली होती, म्हणून त्यांच्यासाठी मी धिरडे अगोदर घालून त्यांना दिले खायला आणि त्याच्यानंतर व्हिडिओसाठी बनवते आहे. कारण त्यांना खूप भूक लागलेली होती. तर त्याच्यामुळे बघू शकता गॅसवर पण आजूबाजूला थोडासा पसारा झालेला आहे. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने तव्यावर पाणी शिंपडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे धिरडे आपल्याला घालायचे. गॅस एकदम फुल ठेवायचा आणि फुल गॅसवर आपल्याला ही धिरडे आजूबाजूला थोडंसं असं तेल सोडायचं आहे आणि थोडा वेळ रवू द्यायचं आहे. आपल्याला हात लावायचा नाही आहे. चांगल्या प्रकारे खालची बाजू भाजल्यानंतर आपल्याला अलगदपणे हे धिरडं उलटून घ्यायचं आहे. अजिबात तव्याला चिटकत वगैरे नाही आहे. छान तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही लाल होईपर्यंत याला भाजून घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता, वाटतंय आपल्याला की ते भाजत आलेलं आहे म्हणून. तर आता काय करायचं आहे की साईडने अगदी अलगदपणे आपल्याला उलटण्याने हे धिरडं उलटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता किती अलगदपणे हे धिरडं निघते. अजिबात तव्याला चिटकलं वगैरे नाही. नाहीतर काय होतं का अशा ज्यावेळेस आपण असं कडधान्याचे वगैरे धिरडे बनवतो ना तर ते तव्याला चिटकतात. पण मी सांगितले आहे त्या टिप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्ही बनवलेले धिरडेसुद्धा अजिबात तव्याला न चिटकता एकदम छान बनवून तयार होतील. तर छान धिरडं तुम्ही बघू शकता मस्त खरपूस भाजलेलं आहे. तुम्ही एकाने बाजूने भाजू शकता किंवा दोन्ही बाजूने भाजलं तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मी दोन्ही बाजूने भाजलेले आहे कारण एकदम टिपिकल रेसिपी बनवलेली मी ही धिरड्यांच्या मुगाची. तर छान दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेते आणि अशाच पद्धतीने आपले हे धिरडे बनवून इथे तयार झालेले. अगदी साध्या-सुध्या पद्धतीने खूप काही विशेष याच्यामध्ये नाही आहे, पण अतिशय पौष्टिक हेल्दी अशी ही रेसिपी आहे. त्या धिरड्यांची दुसरी बाजूसुद्धा आपण चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत. तर गॅस थोडासा कमी केलेला आहे मी आणि मंद गॅसवर छान थोडंसं लालसर होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता दुसऱ्याही बाजूने मस्त आपले धिरडे भाजून तयार झालेले. तर आपण डाएटसाठी म्हणून ही रेसिपी दाखवली, त्याच्यामुळे मी अतिशय कमी तेलाचा वापर, अगदी चमचाभरच तेलाचा वापर करून आपण हे धिरडे बनवलेले आहेत. तर तुम्ही बटर, तूप किंवा तेल तुमच्या आवडीप्रमाणे वापरून या पद्धतीने धिरडे बनवू शकता. तर आता याच पद्धतीने मी बाकीचे दुसरेसुद्धा धिरडे बनवून घेते. आता तुम्ही इथे बघितलं असेल की मी जेव्हा जेव्हा धिरडे बनवते त्यावेळेस मी तव्यावर पाणी आणि तेल घातलेले आहे आणि तवा छान पुसून घेतलेला आहे. तर बऱ्याच वेळेला काय होतं ना की जे नवशिके असतात की ज्यांना जास्त प्रॅक्टिस नाही धिरडे वगैरे बनवण्याची, तर ते ही ट्रिक्स फॉलो करू शकते की प्रत्येक वेळेस धिरडं घालताना तुम्ही जर तवा पुसून घेतला तेल आणि पाणी टाकून, तर काय होईल ना की तुम्ही घातलेले धिरडे तव्याला अजिबात चिटकणार नाही आणि बॅटरसुद्धा इझी पद्धतीने तव्यावर स्प्रेड होईल. ही खूप महत्त्वाची टिप आहे. जर तुमचे बनवलेले धिरडे जर तव्याला चिटकत असतील तर ही ट्रिप फॉलो करा, म्हणजे बॅटरही व्यवस्थित पसरेल आणि धिरडे तव्याला चिटकणारसुद्धा नाही, डोसासाठीसुद्धा आणि धिरड्यांसाठीसुद्धा. तर धिरडे तर मी तयार घातलेले आणि अगोदर धिरडेसुद्धा बनवून झालेले आहेत माझे 2. तर तुम्हाला ते दाखवते मी. तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपले धिरडे बनवून तयार झालेले आहेत. एकदम मऊ झालेले आहेत, छान असे धिरडे बनवून तयार झालेले आहेत आणि हवे तेवढे पातळसुद्धा, अजिबात जाड नाही आहेत म्हणजे धिरडे. सोबत ही शेंगदाण्याची चटणी तुम्हाला गरज वाटली तर तुमच्या आवडीप्रमाणे घाला किंवा नाही घातली तरी चालेल. तुपाची घातली तरीसुद्धा चालणार. तर अशा पद्धतीने हे धिरडे आपले मुगाचे बनवून तयार झालेले आहेत. अतिशय पौष्टिक आहे, हेल्दी आहे आणि झटपट बनवून तयार होतात. तर नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. पुन्हा बनवूया, भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.